थेट सूरजजी आपल्याकडे येतो। सूरजजी, राष्ट्रवादी दुभंगली पुन्हा एकत्र आली आणि मग पुणे महापालिका पुणे पिंपरी चिंचवडसाठी संयुक्त असा तुम्हाला त्या ठिकाणी आपला जो आहे तो जाहीरनामा प्रसिद्ध करण्याची वेळ आली। अशा कुठल्या राजकीय अपरिहार्यता होत्या? पुण्यात न्याय वेगळा बघायचा, मुंबईमध्ये न्याय वेगळा बघायचा। विकास लवांडे आपल्याकडे येण्याआधी मला सूरजजींकडून हे उत्तर अपेक्षित आहे। विशालजी, हं, ज्यावेळेस महायुतीमध्ये स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुकीला सामोरे जायचं होतं, त्यावेळेस हां, तिन्ही पक्षाच्या प्रमुख नेत्यामध्ये एक निर्णय झाला. हं, स्थानिक पातळीवर जिथं-जिथं शक्य आहे, हं, तिथं आपण महायुतीला प्रायोरिटी देऊयात. जास्तीत जास्त महायुतीमधल्या पदाधिकारी, कार्यकर्त्याला न्याय देण्याचं काम हं, या माध्यमातून करूयात. जिथं शक्य नाही, तिथं मैत्रीपूर्ण म्हणा किंवा एक स्पर्धा म्हणून हं, त्या ठिकाणी निवडणूक लढूयात. आम्ही बऱ्याच ठिकाणी महायुती म्हणून लढतोय, काही ठिकाणी मैत्रीपूर्ण लढत झालेल्या हं, आहेत, काही ठिकाणी विरोधात आम्ही लढतोय. हं, ह्याचा अर्थ तिथल्या स्थानिक पातळीवरच्या ॲडजस्टमेंट तशा पद्धतीच्या झाल्यामुळं त्या निवडणुका तशा झाल्या. कुठलीही राजकीय अपरिहार्यता नव्हती. हं. आम्ही त्या ठिकाणची राजकीय परिस्थिती पाहून तो घेतलेला निर्णय आहे. त्याच्यामुळं या निवडणुकीला आणि राज्यातल्या महायुतीच्या जो आम्ही बंद एकत्र आहोत करो, त्याला, बंद या करो, निर्णयाला क्यों वेगळं ब्रेकअप आपण करो? पाहावं. हे निवडणुकीमुळं राज्याच्या महायुतीमध्ये किंवा एनडीए सरकारमध्ये कुठलाही फरक पडणार नाही. आम्ही तिघही एकत्रितरित्या पुढे महायुती मजबूतीनं पुढे नेण्याचं काम, महाराष्ट्राची सेवा करण्याचं काम या ठिकाणी करत आहोत. ती आघाडी जी काही युती होती ती स्थानिक तिथल्या महानगरपालिकेपुरती मर्यादित राजकीय परिस्थिती लक्षात घेऊन केलेली ती युती होती. लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।